रंग घेऊन हास्य पंचमी खेळण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. तुम्हाला यशस्वी व्हायचंय? पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय? मग आमचा कार्यक्रम बघा अजिंक्य मी. हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येते सुसाट टीमची वाईस कॅप्टन नम्रता आणि तिला जोरदार साथ देण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत कॉमेडीचे ॲटम बॉम्ब अरुण कदम. नमस्कार नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या कार्यक्रमात. मी अजिंक्य. मला सांगा, इथे असे किती लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप नैराश्य आहे, ज्यांना खूप हरल्यासारखं वाटतंय, ज्यांनी नवी उंची गाठण्याची आशा सोडून दिलीये, जे नित्याच्या चक्राला सरावलेत, त्यांनी आशा सोडून देऊ नका. आशाई मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की तुम्हा सगळ्यांमध्ये आहे एक सूक्ष्म शक्ती, तुम्हा सगळ्यांमध्ये आहे प्रचंड कार्यक्षमता जी तुम्ही वापरत नाही. मी अजिंक्य, माझ्या या कार्यक्रमात मी यशस्वी होण्यामध्ये तुमच्या ज्या ज्या अडचणी येणार त्या अडचणी नाहीशा करून टाकणार. मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला हवाय सक्सेसफुल होण्याचा फॉर्म्युला? कोणाला हवाय? नाही 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 नाही. हा, हे बघा, हे खूप निराश दिसतायत. प्लीज कम ऑन द स्टेज. प्लीज कम ऑन द स्टेज. हा, काय चाललंय इकडे? सांगितलं काय चाललंय काय तुझं? मी अजिंक्य. मी मीना कुमारी. चलते चलते हाय अदन मदन मिल गया था कोई तरी अदन मदन. एक मिनिट. मला सांगा, तुमचं नाव काय? मीना कुमारी. मग ज्या असला तुम्ही अजिंक्य ठेवू शकता, तर मग मी मीना कुमारी नाही ठेवू शकत. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय झालं? माझ्या कार्यक्रमाचं नाव अजिंक्य आहे, माझं नाही. अच्छा. माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी लोकांचं मनोबल वाढवते, त्यांना जगायला नवीन ऊर्जा देते. तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुमची काहीतरी इच्छा अपुरी राहिली आहे, पण नो प्रॉब्लेम. इथे जे जमलेले आहेत, त्यांना सगळ्यांना पहिला प्रश्न हाच पडतो की शून्यातनं विश्व निर्माण करता येतं का? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, शून्यातनं विश्व निर्माण करता येतं. फक्त तुमच्यामध्ये हवा तो नवा उत्साह, नवी प्रेरणा, नवा दृष्टिकोन, आणि हे जर तुम्ही मिळवलं तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. फक्त तुम्हाला जर हे विचारायचं असेल तर तुम्ही माझा सल्ला घ्या. मी माझा प्रॉब्लेम मला काय? ओके. हॅलो. हा हॅलो, तुमचं बोलून झालं का मला मिस कॉल द्या. हे सगळं इथे तुमच्यासाठीच चाललंय. प्लीज तुम्ही झोपू नका. अरे झोपून येतं काय? इजाला कौर बोलतेस तू? कौर बोलतेस का? एक शिव वर जाशील डायरेक्ट तू. नाही, ऍक्च्युली मला अशी बोलायची सवय आहे, म्हणूनच मी हा कार्यक्रम करते. मला सांगा, तुम्ही यशस्वी आहात? नाही नाही, मी पुरुष आहे, यशस्वी नाही. असं नव्हतं म्हणायचं मला, ती माझी स्टाईल आहे. मला असं विचारायचं की तुम्ही काय काम करता? हा जलम प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी तो आमचे ट्रॅफिक वाले ऑफिस वाले आहेत ना, हवालदार साहेब, हा. त्यांच्याकडे मी टोचनच्या गाड्या उचलतो. जाम त्रास होतो, पैसा पुरत नाही आमच्या घर खर्च. पुरणारच नाहीत पैसे, कारण तुम्ही यशापासनं लांब राहताय. कोण बोललं? यशा आमच्या शेजारीच राहतोय. इकडे यशा आणि इकडे देशाबार. मंदीच आम्ही बसतो देशी पिऊन. ओ, हे बघा, तुम्ही प्लीज इथे या मंचावर दर्जाचे विनोद करू नका. मग करू का दर्जाचे विनोद पण करू नका. मी फक्त काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्या. मला सांगा, तुमचं नाव काय? माझं नाव विजय. ओके.
मिस्टर विजय. उर्फ काल्या. ओके तर मिस्टर विजय. उर्फ सवा फुट्या. ओके तर मिस्टर विजय. उर्फ बेमट्या. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येक गावातली माझी नावं वेगवेगळी आहेत. मी 12 पाकड मधला इजय आहे. हा तर तुमचं मूळ नाव आहे विजय. विजय. म्हणजे यशस्वी, कधी न हरणारा. करेक्ट. करेक्ट करेक्ट. पण तुम्ही काय काम करता? म्हणजे तर तुम्ही नो पार्किंग मधल्या गाड्या उचलता. काय दुर्दैव आहे ना तुमचं. नाही म्हणजे मला ना असं सतत वाटायचं की आईन्स्टाईनचं विधान सगळ्यात जास्त अवघड आहे, पण नाही तसं नाही. हा बघा हा माणूस, प्लीज तुम्ही इथे या. बघा या माणसाला नीट बघा. सगळ्यात जास्त अवघड आहे ती या माणसाची परिस्थिती. करेक्ट. तुम्ही प्लीज एका जागी. तर सगळ्यात जास्त अवघड आहे ती या माणसाची परिस्थिती. मला सांगा तुम्ही ही विसंगती कशी जमवली? हा हे सांगतो. ही बघा, ही गुरुची आहे, ही शनीची आहे, आणि ही मधली आहे ती पक्याची आहे. पक्याची? हा ज्याला 2 महिने झालं पैसेच देत नव्हता माझं घेतलेलं. तिच्याला रस्त्यात घात दिसलं ना, अंगठी ओरून घेतली ना मी ही घातली, ती त्याला लाभली नाही पण मला फलले, म्हणून ही पक्याची. या विसंगतीबद्दल नाही विचारलं मी, तुमच्या परिस्थितीबद्दल बोलतीये. हा, परिस्थिती. तुम्ही ना खऱ्या यशापासून कोसो मैल लांब आहात असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाहीये. तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. फक्त तुम्हाला करायला हवे ते थोडेसे प्रयत्न. नाही तुम्ही सांगा, हिच्या आतलं काय करतो, मला उचलू ह्याला उचलू नाही काही करू नका. मी तुम्हाला उदाहरण देते. थॉमस अल्वा एडिसन या माणसाने 999 वेळा प्रयोग केला बल्बचा शोध लावण्याचा, पण काय झालं? त्याचे सगळे प्रयत्न फेल गेले. पण त्या माणसाने हिम्मत हारली नाही. त्याने 1000वा प्रयोग केला आणि अखेरीस बल्बचा शोध लागला. यातनं तुम्हाला काय शिकायला मिळतं? मूर्ख माणूस आहे तू, म्हणून तर त्याचं नाव एडिसन पडलं, नाही तर शानासन नसतं पडलं असतं. एक मिनिट. हे बघा, थॉमस अल्वा एडिसनने जगातला पहिला बल्ब लावला. पहिला. काय बोलता तुम्ही? पहिला बल्ब म्हणजे बायको लावती सकाळी उठल्या उठल्या. हो तुम्हाला कळत नाही. हे बघा तुम्ही ना असं बोलू नका. हे बघा, माझा इथे कार्यक्रम आहे, मी अजिंक्य नावाचा. मी तुमचं मनोबल इथे वाढवायला उभी आहे. आणि तो जो माणूस आहे थॉमस अल्वा एडिसन, हा खूप मोठा माणूस आहे. अरे मोठा माणूस आहे तो. तू काय माझ्या घरी येणार आहे काम करायला? माझं काम मनाच करायला लागणार आहे ना. हो. त्या मोटरसायकलला मी सांगू काय, हे मोटरसायकल एडिसन लय मोठा माणूस आहे, त्यांनी 1000 वेळा प्रयत्न केलाय, त्यांनी बल्ब लावलाय. तर मग ती मोटरसायकल आपसुक जाऊन टोचन मध्ये बसणार आहे काय? आपसुक बसणार आहे काय? मनाच उचलावं लागणार आहे ना ती टोचन मध्ये ठेवायला. माझी घरातली कामं मनाच करावी लागतात. तुम्हाला माहिती आहे, एका गोष्टीसाठी मना म्हणजे पोरांची मन किती मारावी लागतात माहिती आहे? हे तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या समोर परिस्थिती जिंकली आहे, पण असं अजिबात नाहीये. तुम्ही अजिंक्य आहात. इथे जमलेले सगळेच अजिंक्य आहेत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की गतीने प्रगती करा, गतीने. मी तुम्हाला वेगळं उदाहरण देते. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहितीये? माहितीये, ससा लय पलतो ते माहितीये. पण त्याचा काय उपयोग झाला का? ससा हरला, पण जिंकलं कोण? जिंकला तो कासव. कासवाची गती जरी हळू असली तरी कासव एकदम संथ गतीने, निवांत, शांत, न दमता न कंटाळता चालत राहिला आणि त्याने त्याचं ध्येय गाठलं. यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? यातनं आपल्याला एकच शिकायला पाहिजे. काय? जिथं जमल तिथं गप झोपायचं. सशाने अगदी बरोबर तेच केलं. ज्याला जिथं जागा भेटली तिथं तो गप झोपला. म्हणजे काय आहे, अहो शर्यत ही नेहमी होतच राहते हो, पण तब्येत मेंटेन ठेवली पाहिजे, तब्येतीची काळजी केली पाहिजे. भरपूर खा, भरपूर झोपा. काय संधी, बरोबर आहे का नाही? नाही तर काय, नाही तर तुम्ही आता एवढे तरुण असून डोल्याच्या खाली तुमचं कालं झालेलं आहे. केवढं टेन्शन आहे तुम्हाला. इथे करता मी अजिंक्य आहे, मी अजिंक्य आहे. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. पण थिएटरच्या बाहेर तुमची एक स्कूटी आहे, त्याची हेडलाईट फुटले, माहितीये तुम्हाला? आतापर्यंत तुम्ही कार तरी घेतले काय? इकडे सांगतो अजिंक्य पॉझिटिव्ह आहे, तुम्ही झाला पॉझिटिव्ह. हे बघा, तुम्ही ना माझं मनोबल एकदम खच्ची करून टाकताय. मी अजिंक्य आहे. मी तुम्हा सगळ्यांचं मनोबल वाढवणार. मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगते. तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देते. ओके? काय ते द्या, जाम भूक लागली, लवकर द्या.
आईस्क्रीमचा कोण नाही म्हटलं, मी दृष्टिकोन असं म्हटलं. मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगते. 1 मिनिट. काय? हा, आता मला सांगा, हा जो ग्लास आहे, या ग्लासकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? हा, तो रिकामा ग्लास आहे, अर्धा रिकामा. हाच तुमचा हाच नकारात्मक दृष्टिकोन मला बदलायचा आहे. तुम्ही काय म्हणालात की हा ग्लास अर्धा रिकामा आहे, पण तुम्ही असं म्हणा की हा ग्लास अर्धा भरलेला आहे. थिंक पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचं आयुष्य सुद्धा पॉझिटिव्ह होईल. असं नसतं बाई, माणसानी ना पॉझिटिव्ह बनावं लागतं. आता माणसाचं अर्ध आयुष्यच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तो ग्लास इकडे आणा. ही जरा झाकण खोला. बरं, हे ग्लास टाका. हे 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 काय करताय तुम्ही? आत्ता पॉझिटिव्ह झालाय. नाही 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 नाही. हे बघा, हे हे असं, हे असं काय झालं? अजून अर्धा निगेटिव्हच आहे. एक मिनिट. ओ, तुमचं काय चाललंय? परत पॉझिटिव्ह झालाय. हो अरे काय चाललंय तुमचं? हे बघा, हे असं काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे असं काही नसतं. हे असं नसतं काही. असलं नसतं. आता पॉझिटिव्ह विचार. आता मी तयार झालोय, मुद्द्याचं बोलूया. काय? मला सांगा, MH02 9099 ही गाडी कुणाची आहे? माझीच आहे का? हेडलाईट फुटलेली गाडी कुणाची आहे? ते फुटलेत काही दिवसांपूर्वी. का त्याचं काय झालं? नाही नाही, त्याचं काय नाही झालंय. ती गाडी आम्ही टो करणार होतो, हा. तर एक टेम्पो आला ना मागून, अशी ठोकली तर ती अर्धी चेपले हो. आणि ती डायरेक्ट आम्ही बोरवलीला घेऊन गेलेले, अर्धी तुटले. एक मिनिट, तुम्ही काय म्हणाल? माझी गाडी टेम्पोने ठोकली, अर्धी चेपली आहे. अर्धी चेपले. तुम्हाला कळतंय? तुम्ही हे किती सहजपणे सांगताय. माझ्या गाडीचं केवढं मोठं नुकसान झालं. एक तर किती पैसे मी जमवून माझी गाडी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सकारात्मक राहा. अर्धी चेपली, अर्धी चांगली आहे. पॉझिटिव्ह. नाही 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 नाही. हे बघा, हे असं काही पॉझिटिव्ह वगैरे ह्याच्या बाबतीत काही पॉझिटिव्ह नसतं. नाही माझी गाडी ह्याच्या बाय म्हणजे तुम्ही आता हे कर, तुम्ही मला गालाच दाखवलो, अर्ध निगेटिव्ह अर्ध पॉझिटिव्ह. कसं आहे ते गालाच? पाण्याचं वेगळं असतं, गाडीचं वेगळं असतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 5 किलोमीटर अंतरावर बोरवली आहे, तिकडे जाऊन बघा. तुमच्या गाडीची चेपली, पण अर्धी चांगली. पॉझिटिव्ह अर्धी चांगली आहे. तुम्ही पॉझिटिव्ह राहायला एक पाहिजे. मिनिट, 5 किलोमीटर अंतरावर तुम्ही मला जायला सांगताय. मला माझ्या स्कूटीची सवय झाली. मी एवढा लांब चालत जाऊ? बाई, तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती? ससा झोपला तरी चालल, पण कासवाच्या गतीने तुम्ही आज गेला तर किमान 2-3 दिवसांनी बोरवलीपर्यंत तुम्ही एकदा पोचाल तिकडं. पण माणसाने पॉझिटिव्ह करायला पाहिजे, तिथपर्यंत पोचायला पाहिजे. नाही हे बघा, मला ना असं वाटतं की माझ्या ना मागे काहीतरी शनीची पीडा लागली आहे. म्हणजे सतत माझ्या आयुष्यात काहीतरी वाईटच घडतंय. हे बघा ना, मी शनीची अंगठी घातली, मी कासवाची अंगठी पण अशी घालून फिरते. फक्त अरे मग शनीची अंगठी कशाला काही? त्याची अंगठी परत द्या, स्वतःची अंगठी. लोकांच्या घरात अंगठी. ग्रहाबद्दल बोलते मी. तुम्हाला विनोद काय सुचताय? माझी गाडी चिपली आणि तुम्हाला विनोद सुचताय. बाई मी अजिंक्य- झाली ऍक्टिंग. नका रडू. तुमची गाडी इथं आहे, व्यवस्थित आहे, चांगली आहे गाडी. काय? तुमची गाडी चांगली आहे. तिकडे टो करायला कोणतरी माणूस आला, त्याला बोललो टो करू नको, या बाईचं इकडे शो चालला. हो. ती टो करणार, ह्याच्यासाठी मी आलोय. चला चला, पावती भरायला चला. एक मिनिट, बघितलात मित्रांनो, मी सकारात्मक विचार केला म्हणून माझ्या गाडीला काहीही झालेलं नाही. माझी गाडी तिथे खाली सुरक्षित आहे. तर माझ्या मागे म्हणा, मी अजिंक्य. आता एकदा बोललात तर टो करीन ना फायनल. नको, चला नको. माझ्याबरोबर. येते. रेणुका ताई, कसं वाटलं परफॉर्मन्स? अमेझिंग परफॉर्मन्स होता. इट वॉज फॅन्टॅस्टिक. अरुणजी, तुम्ही काय आहात? अरुणजींनी काय केलं ह्या स्टेजवर? इट वॉज जस्ट टू फॅन्टॅस्टिक. मी सेल्फी घेणार आहे.
मकरन सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है, सुपर. म्हणजे आजचं तुझं अरुण काम म्हणजे खरं तर सर्व नवीन विनोदी कलाकारांसाठी एक फार वस्तुपाठ आहे. आणि मी उभं राहून टाळ्या वाजवण्यापेक्षा मी टोपीच घालणार आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. या पॉझिटिव्ह आणि यशस्वी परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येक मुलगा काही ना काहीतरी प्लॅनिंग करत असतो. आता आपला पॅडी प्लॅनिंग करणार म्हणजे आचरेकर काकूंकडे जाणारच. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन पॅडी आणि सुप्रिया. सुट्टीचा महिना काकू लागली मला भीक. अरे वेड्या, भीक नाही रे, भूक भूक. हा, हा. सुट्टीचा महिना काकू लागली मला भीक. अरे भीक नाही रे, भूक भूक. बोल हा. भूक. काकू लागली मला भूक. हा. आणि फिरायला जाणार आम्ही, आमचा आनंद गगनात माईना. आणि फिरायला जाणार आम्ही, आमचं गाणं झालंय वीक. आणि फिरायला जाणार आम्ही, आमचं गाणं झालंय वीक. आणि फिरायला जाणार आम्ही, आमचं गाणं झालंय वीक. हे फिरायला जाणार आम्ही, आमचं गाणं. ओ काकू, काकू. सकाळी सकाळी कोण भुंकतय? हा, अहो काकू मी आहे काकू. मी म्हणजे कोण? अरे काकू मैं तुम्हारा छोटा सा नन्ना सा प्यारा सा मगर स्मार्ट सा पॅडी. अरे आला रे आला, तिकडून आला, अरे तिकडून आला. झालं सगळं, आता जा. अरे गेला रे गेला. हो काकू बस काय, याला काय अर्थ? आल्या आल्या लगेच काय घालवताय तुम्ही? मला सांगा, इतक्या 15 दिवसात मी एकदा तरी माझं तोंड तुम्हाला दाखवलं काय? ए, रोज तुझं थोबाड बघायला तू काय अमिताभ बच्चन आहेस? हा म्हणजे अमिताभ बच्चन चालणार, याला काय अर्थ आहे? ए, तू घबरे, कशासाठी आलास ते सांग. एक महान काकू. अरे मी तुमच्याकडे कशासाठी येणार? मी तुमच्याकडे आलोय ते म्हणजे छोटंसं काम आहे माझं, वर्गणी. आता कसली वर्गणी? कमान काकू, सीझन काय चालू आहे? अहो उन्हाळ्याची वर्गणी. उन्हाळ्याची वर्गणी? हो. अच्छा, सोसायटी मध्ये 15 दिवस उन्हाळा काय बसवणार आहेस? हा? का आंबे विकणार आहेस? हा, नाही नाही काकू, अहो सोसायटीतल्या मुलांसाठी संस्कार शिबिर घेणार आहे. तू संस्कार शिबिर घेणार आहेस? अरे देवा माझ्या, कर्म माझं. नाही 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 नाही, शिबिर मी नाही घेणार आहे. शिबिरासाठी मी स्पेशलिस्ट लोक बोलवणार आहे. मी या सगळ्याचं आयोजन करतोय, मी आयोजक आहे. आणि आयोजकांना संस्काराची गरज नसते, तुम्हाला माहित नाही. प्याड्या, हे जे काय तू बोलतोस ना, ह्या फालतू कामासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. हा, काकू, काकू तुम्ही फालतू बोलता. संस्कारांना संस्कार हे फालतू असतात. संस्कार फालतू नाही आहेत, तू फालतू आहेस. आणि तू हे सगळं करतोस ना, हा सगळा भंपकपणा आहे, कळलं ना? काय बोलताय काकू, काय बोलताय? वा वा. हा? काकू, हा संस्कारांचा जो तुम्हाला भंपकपण वाटतोय ना, तो जर आपल्या ह्या सोसायटीतल्या मुलांसाठी जर नाही घेतला ना, तर काय होईल माहित आहे? काय? आपल्या सोसायटीत गुन्हेगारी वाढेल. हा? हा ऋषा, तो शशा, तो अंशा, ते सगळे चोर दरोडेखोर होतील काकू. आणि त्याच्यामुळे एक दिवस काय होईल माहितीये काय? हा पशा, हा संदीप, हे सगळे पाशवी खुनी होतील. असे कधी खुपसून जातील ना, तुम्हाला कळणार पण नाही काकू. मग नंतर मला बोलू नका की पॅड्या आपल्या सोसायटीतल्या मुलांवर संस्कारच नाहीत म्हणून. बापरे, एवढी भयान परिस्थिती आहे.
म्हणून सांगतोय काकू, उन्हाळ्याची वर्गणी द्या. या माझ्या सोसायटीतल्या कोवळ्या मुलांसाठी उन्हाळ्याची वर्गणी द्या काकू. या कोवळ्या मुलांचा बाजार मांडिला मी. बाजाराचा काय भाव आहे? विकत घेतला खंबा हो काकू मी. विकत काय चाललंय तुझं? वर्गणी किती सांग? वर्गणी म्हणजे वर्गणी तशी ऐच्छिक आहे काकू. हा म्हणजे इच्छेप्रमाणे द्यायचे. 7,500 सुरुवात आहे. किती? हो सुरुवातीला 7,500. त्याच्यानंतर तुम्ही अगदी वाटेल तेवढे देऊ शकता. नो लिमिट, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे संस्कार क्लासेस साठी 7,500 रुपये वर्गणी? हो आलोकनाथ स्वतः येणार आहे काय संस्कार क्लास घ्यायला? हा? आणि जरी ते आले तरी तो काही अमिताभ बच्चन आहे का एवढे पैसे द्यायला? काकू तुमच्या लक्षात येत नाहीये, हे संस्कार शिबिर जे आहे ना ते इथे नाहीच आहे. मग कुलू मनाली काश्मीर. एवढ्या लांब का? तेवढ्यात पोरांची ट्रिप पण होऊन जाईल ना. म्हणजे मुलांच्या ट्रिप साठी तू माझ्याकडे पैसे मागतोयस? हा? काकू तुम्ही भरलेल्या टॅक्सच्या पैशांमध्ये आपल्या देशातले नेते विकासाच्या नावाखाली जगभर फिरून येतात, ते तुम्हाला चालतं? हा? आणि आपल्या कॉलनीतल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मी थोडेसे पैसे मागितले, ते तुम्हाला नाही चालत आहेत. दिस इज नॉट फेअर काकू. ए पॅड्या, तू मला काही पकवू नकोस. हा? तुम्ही म्हणजे ट्रेनने जाणार, तिकडे मजा करणार, दारवा पिणार, हा? आणि माझ्याकडे पैसे, तुझ्या ट्रिप साठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. काकू माझ्यासाठी नाही, त्या पोरांसोबत मी ट्रेनने जाणार नाहीच आहे, मी फ्लाईटने जाणार आहे. मी आलोकनाथ आणि एक सेलिब्रिटी, त्यांना घेऊन मी फ्लाईटने जाणार आहे. कोण सेलिब्रिटी? अगं बाई, हे पण आहेत का? हो. नाही नाही, तरी पण छे, अजिबात नाही, मी नाही पैसे देणार. तुम्ही सगळे आणि असे आम्ही पोरं टारं अशी सगळी काश्मीरला जाऊ. काश्मीर बोलवताय तुम्हाला, काश्मीर कॉलिंग. ये वादिया ये फिजाए बुला रही है तुम्हें. वा 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 प्याऱ्या, या उन्हाळ्याच्या दिवसात कुलू मनाली काश्मीर असं नुसतं उच्चारलं तरी असं गारगार वाटतं रे. है ना? मस्त वाटतं. चला 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 चला, लगेच लगेच 35,000 रुपये देऊन टाका. नाही, 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 नको 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 काय, नको. काय, काय? गेल्या वर्षी मी काश्मीर बघून आले, सगळं बघितलं मी. चल. पण काकू तुम्ही काश्मीर बघितलं असेल सगळं, पण काश्मीरला अमिताभ बच्चनची शूटिंग चालू आहे ते कुठे बघितलंय तुम्ही? कोणाचं शूटिंग चालू आहे? अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनचं शूटिंग चालू आहे. या फॅमिलीचं ना एक बरं आहे, काका रेखा आणि या अमिताभ. गंडवायला एक नंबर मस्त आहे काय फॅमिली. म्हणालास? काय गंडवायला? काय गंडवायला नाही थंडवायला 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 बोललो मी. थंडवायला काश्मीरला जायचं थंडवायला. काकू अहो तुम्ही एक काम करा ना, हे काय अहो हे पेपर मध्ये बघा ना, हे मजकूर पण आला, ऍड पण आला, तिकडे शूटिंग चालू आहे म्हणून. हे बघा. कुठला पिक्चर आहे? कुठल्या पिक्चरचं शूटिंग? आता ते फोटोमध्ये ते त्यांनी तो पठाणी घातलाय, म्हणजे तो हा आहे ना, कुठला? तो सांगतो मी तुम्हाला. खुदा गवा, पठाणी खुदा गवा. रिलीज झाल्यानंतर सुद्धा शूटिंग चालू आहे? टू खुदा गवा, काय? खुदा टू गवा. हा? हे काय होय गवा? खुदा गवा 2. काय? काय खुदा गवा 2. हा हा. काय अहो त्याचा रिमेक चाललाय खुदा गवा 2चा. खुदा गवा तू काय सांगतोस काय? वा वा वा, शूटिंग चालू आहे त्याचं? शूटिंग चालू आहे, हिरोचं शूटिंग झालंय. आता फक्त हिरोईनचं काम बाकी आहे. हा. आणि हिरोईनच्या कामासाठी म्हणजे श्रीदेवीच्या रोलसाठी माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच व्यक्ती दिसतीये, आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी आणि या पॅडीची प्यारी आचरेकर काकू. चल काहीतरीच काय ते सांगते. ए चल काहीतरीच काय नाही काकू. एक मिनिट तुम्ही अशी हिरोईनची पोच घ्या. हिरोईनची पोच घ्या. कुठली हिरोईन? श्रीदेवी. हा प्रभू देवा झाला हो. श्रीदेवी. हा हा हा. मेरी सोना मेरी सोना. बोनी कपूर के लिए गाने की बोनी करते हैं. हा चला, आता पोच घ्या. कसली? पोच घ्या. असं मागणे जरा. हा शाबास. हा अरे स्टार्ट.
क्या बात आहे, लवली लवली, काय नाचता तुम्ही. बच्चन साहेबांसमोर जोडी अशी फिट दिसेल ना. चला चला, तुम्ही 35,000 रुपये काढा. चला 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 चला. नाही नाही चल चल काहीतरी जास्त काकू तुमच्या लक्षात येत नाही. इमॅजिन करा, काश्मीर काश्मीर इमॅजिन करा. तुम्ही एक काम करा, इकडे 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 डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि मी सांगेपर्यंत उघडायचे नाही. नाही, नाही. ऋषा, काश्मीर काश्मीर. आलं काश्मीर? हा 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 काश्मीर काश्मीर. गार आहे. काकू काकू डोळे उघडा. डोळे उघडा. डोळे उघडा. वर काय बर्फाचा का खाली पडलाय. आणि आणि आता नीट लक्ष द्या. हा जो पाठमोरा माणूस येतोय ना, तो बघा येतोय तो. आने दो 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 आने दो. बस धडकलंस ना, थांब. बस बस बस. हा जो पाठमोरा माणूस दिसतोय ना, तोच आहे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन बुटका नाही वाटत आहे. ते उंच झाले बघ, थोडेसे उंच झाले बघ. तरी पण बुटका वाटतोय. त्याचं काय आहे ना, ते अमिताभ बच्चन त्यांचे तळवे कुठे दिसत आहेत तुम्हाला? तळवे ते बघ फाकले बघा, ते बघा तळवे ते अर्धे आहेत ना, ते तिकडे बर्फाच्या खाली आहेत. हा अर्धे बर्फाच्या खाली, त्याच्यामुळे ते मला तळवे नाही दिसत आहेत. आणि सिडमंड फ्राईड म्हटलंय ना. हा कालच मागवला होता शेजवान फ्राईड राईस. अरे सिडमंड फ्राईड राईस नाही हो, सिडमंड फ्राईड मोठा तत्ववेत्ता, विचारवंत. आणि तो मनाबद्दल बोललेलाच आहे की मन म्हणजे कसं असतं. आपल्याला जे दिसतं ना, ते फक्त 1/6 असतं आणि त्याच्या 5/6 आपल्याला दिसतच नाही, ते खाली असतं. हे जे वर दिसतायत ना, ते 1/6 आहेत. आणि हे बच्चन आहेत ना, 5/6, ते बर्फाच्या खाली आहेत. मग नाही रे, पण तरी वाटत नाही रे. नाही वाटत. बच्चनजी गाणं गाणं गाणं. हा आपली साथ देताय तुम्ही. चला चला 35,000 रुपये काढा. हा पण माझ्याकडे कॅश नाहीये, चेक आहे. चालेल. चेक चेक द्या, पण मग मी बेरर चेक घेईन. हा हा ठीक आहे. ओके ओके ओके. बेर इतकंच मोर काय नाही. मी काय म्हणतो, त्यानं आपण गणले गेलो हे कळायच्यात पैसे आलेले बरं नाही का? तू गपना, ट्रिपला यायचंय ना एक तुला. मिनिट पॅडी. हा घे तुझा चेक. हो हो, थँक्यू काकू, थँक्यू व्हेरी मच. ओके, मी तुम्हाला डेट कळवतो, लवकरच येतो. ओके बाय. चलो. चली फिर चली 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 इश्क की हवा एक चली. मिनिट, जरा हवा थांबवाय, हवा थांबवा एक मिनिट. काकू, मी 35,000 रुपये म्हणलं होतं, तुम्ही 3 रुपये 50 पैशाचा चेक लिहिला आहे. अरे हा पॅडी, तुला कळत नाहीये, हा तुझ्या मनाचा चेक आहे. म्हणजे? फ्राईड राईस नाही का म्हणून गेला की जे तुमच्या मनात असतं ते फक्त 1/6 दिसतं. ते 3 रुपये 50 पैसे आहे ना, ते 1/6. अच्छा. 35,000 आहेत ना, ते 5/6 मागे आहेत. ते दिसत नाहीत ना, अच्छा, ते खाली असतात ना, खोल बर्फाच्या खाली. हा काकू, पण ही सही पण जरा खोटी वाटते हो मला. बरोबर आहे, खोट्या अमिताभसाठी खोटी सही. ए पशा, आज म्हातारी गणली नाही रे, पण साला अंशा मात्र लटकला आपला. अंशा बाय, चल. ओके बाय. अंशा भेटू. आता हवा चालेल बघा. अरे अरे बर्फ वितळतोय रे. हा, अरे बर्फ थांब थांब. वितळतोय. अरे थांब. अरे हे बर्फ वितळतोय. अरे अरे सेन्सॉर सेन्सॉर, नका कट देऊ फार, तुमच्या सर्टिफिकेट साठी जीव आमुचा बेजार. वा वा वा. बघूया अशाच एका सिनेमाची सेन्सॉर कथा. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. सॉरी मागते.
नाही मला माहितीये माझ्या एंट्रीच्या मोह हालचालींवर तुम्ही लय फिदा आहे, पण आज मला तसं करता येणार नाहीये. आज आहे ना मी स्वतःला असं बंधनात ठेवले, कारण काय आहे मी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आहे. तसल्या मोठ्यावाल्या नाही, आमच्या तालुक्यातल्या मौजे शिल्लेगाव बुद्रुकच्या. मी आमच्या तालुक्यात काय आहे, जो उठतोय तो पिक्चर काढतोय, ज्याच्या मोबाईलचा कॅमेरा 5 मेगापिक्सलच्या वर आहे, तो कुणी डायरेक्टर होऊ शकतो. हा, अशी आमची 14 गावांची एकत्र इंडस्ट्री आहे मौजे शिल्लीवूड. मग आमचे हे काय म्हणले, आमचे हे म्हणजे पंचायत समितीचे अध्यक्ष बबनराव पंचपात्रे, ते काय म्हणले आपण एक सेन्सॉर बोर्ड तयार करू आणि असं बंधनकारक करू की जो कोणी बाहेरकडे पिक्चर काढेल त्याला आपल्याकडचं सेन्सॉर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हा, आणि मग त्यांनीच माझी या मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून टाकली. मग मी काय केलं, त्यांची 4 लोक हाताशी धरली आणि ही नियमावली तयार करून टाकली, डिक्टो गव्हर्नमेंटच्या नियमावली सारखी. नमस्कार बाई, नमस्कार. मी योगेश शिरसाट. बर, मी पिक्चर काढलाय, हा. परमिशन द्या ना. तुम्ही काय पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये आलेले आहेत का 7/12चा उतारा लगेच मिळायला? इथे एक प्रोसिजर असते. आधी आम्ही ठरवतो की हा पिक्चर बघनेबल आहे का नाही. नाही काय काय पिक्चरचं काय असतं, दिसायला गोरा गोंटा आणि कपाळ करंटा. बाई तुम्ही जर मला आता परमिशन नाही दिली ना तर मी कपाळ करंट होईल. अर्धा एकर शेत इकून पिक्चर केलाय हो मी. हा. तुम्ही जर परमिशन दिली नाही ना तर माझी वाट लागन. म्हणजे मी कसं आहे, अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा मांडली त्या पिक्चर मधून. घ्या, आणि हा बघणार कोण इथं? अहो असले पिक्चर आहे ना ते मलबार हिलवाले जूवाले अशा डोळ्यातून पाणी काढू काढू बघतात. आपल्या इकडे रोज तेच दिसतंय, ते तिकीट घेऊन बघायचं का? तुम्ही ऐका, तुम्ही आहे ना बागायतदार शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा. बागायतदार शेतकऱ्याच्या कुठं काय व्यथा असतील? अहो तो झोपाळ्यावर झुलत झुलत पान सुपारी खात मजूर असे शेतात राबितो, त्याच्या काय व्यथा दाखवू? कोणी सांगितलं नसतात. हे बघा, एखाद्या बागायतदार शेतकऱ्याच्या झोपाळ्याची कडी तुटली आणि तो असा झोपाळा आहे ना चालताना कर कर आवाज करतोय आणि त्या आवाजामुळे ना त्याला चंद्रिका नाचणारणीची आठवण येते आणि तो लय व्याकुळ होतोय. म्हणून एक अशी अस्वस्थता आहे विचित्र प्रकारची. बाई माझी अस्वस्थता समजून घ्या आणि मला सर्टिफिकेट द्या ना. सर्टिफिकेट का? कुठला पिक्चर तुमचा? अहो असं काय करता? अहो तुम्ही सगळ्यांनी मिळून कमिटीनं पाहिलं ना पिक्चर काल, म्हणून तर सर्टिफिकेट घ्यायला आलोय. काय नाव काय पिक्चरचं? गेला बळी माझ्या बळीचा. माय, तुमचा पिक्चर आहे का तो? हा. निवळ फालतू आहे. फालतू काय म्हणता बाई त्याला? फालतू फालतू आहे का तो पिक्चर? नावातच बळी गेलाय, फालतूच आहे. बळी गेला म्हणजे तसा बळी गेला नाही हो. बळी बळी म्हणजे तुम्ही तो असा बळी नाही. बळी म्हणजे बळी राजा, शेतकरी शेतकरी. असं आहे होय. मग डायरेक्ट लिहायचं ना, शेतकरी मेला, शेतकरी खपला. आपल्याकडे काय आहे? शेतकऱ्यांवर काही बोला, कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत. तर नावातच गोंधळ आहे. तुम्ही नाव चेंज करायला पाहिजे होतं. तर मी सर्टिफिकेट देते, पण प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या पिक्चर मधले बघा 57 सीन, 162 डायलॉग आणि 2 गाणी कट करायला लागतील. अहो 61 सीनचा पिक्चर आहे माझा, तुम्ही 57 सीन कट केल्यावर लोकांना काय नुसतं इंटरव्ह्यूला बोलू का मी? अहो ट्रेलर सुद्धा मोठा केला मी, त्याच्यापेक्षा दाखवू काय? तो माझा प्रॉब्लेम नाहीच आहे ना, तुमचा प्रॉब्लेम आहे. पिक्चर करताना डोकं नाही चालत का? जाती धर्मावर टीका करता तुम्ही. अहो मी कुठं पिक्चर मध्ये जाते धर्मावर टीका केली? ऐका, तुमचा एक सरपंच आहे पिक्चर मध्ये, त्या नोकराचं नाव काय आहे? धर्मा. आणि वर तो सरपंच आगाऊपणाने म्हणतो या धर्माला ठेचून मारलं पाहिजे. जाती धर्मावर टीका झाली ना, हे असलं सण नाही होत. बाई तुमचा धर्म जो आहे तो वेगळा, आमच्या सिनेमातला धर्म आहे तो वेगळा. आता मी एक डोक्याने हुशार बाई आहे म्हणून समजून घेईन. लोकांचं काय आहे, लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या तर काय बघा, परिशिष्ट क्रमांक 53 काय लिहिलंय? जाती धर्मावरचं काही चालतच नाही ना, जाती धर्मावरचं नाही चालत. आणि त्याच्यानंतर ते एक गाणं येतो हिरोईनचं. गाण्यातले मी आहे शेतकरी जातीचा, पाळतो धर्म मी मातीचा. मी लिहिले बरं का, शपथ मी लिहिले. मी लिहिले म्हणे आगाऊपणा. काय वाटतं की नाही? आता म्हणलं ना जाती धर्मावरचं चालत नाही, आणि वर माणूस म्हणतोय धर्म मातीचा. घ्या, मी लाज वाटते का? मला वरच्याना तोंड दाखवायचंय ना. एक काम करा, गाणं कट करा. गाणं कट? हो पण माझी हिरोईन कशावर नाचणार? हिरोईनला पाहिजे त्याच्यावर नाचवा, नाहीतरी हिरोईन बिनडोकच आहेत. या तोंडचे डायलॉग बिनडोक आहेत. काय डायलॉग बिनडोक तिचे? यांची हिरोईन बरं काय एका सीन मध्ये काय म्हणते, त्या अर्जुनाचा काही नियम नाही. हा ते अर्जुन सावकार जो आहे ना, तो अर्जुन पाटील, तो सावकार कोणाकडून किती व्याज घेतो याचा काही नियम नाही, म्हणून ते वाक्य अर्जुनाचा काही नियम नाही. पण आता एवढा मोठा धनुष्यबाण चालवणारा अर्जुन आणि त्याचा नियम नाही, तर ऐकायला कसं वाटतंय? अहो पण तो अर्जुन वेगळा, ह्यो अर्जुन वेगळा. ते आता मी एक हुशार बाई आहे म्हणून मला कळेल तो वेगळा हा वेगळा. लोकांना काय कळेल? तुम्ही एक काम करा, त्या वाक्याच्या जागी टाका अर्जुनाचा नेम लय भारी आहे.
आणि हे जमत नसेल तर वाक्य कट करून टाका. करशील का पिक्चर लय भीम पराक्रम केल्यासारखं वाटत होतं ना अर्जुनाचा डायलॉग लिहून. करशील 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 का? अजून थोडा थोबाड. हे असल्या सवयी आहेत ना या माणसाच्या, म्हणून चित्रपटामध्ये हिंसा दिसून येते. हिंसा? आता माझ्या पिक्चर मध्ये कुठेही हिंसा दिसते तुम्हाला? ऐका बरं का, एक माये तिच्या लेकीच्या केसातल्या उवा काढतीये असं शिनी. सिम्बॉलिक आहे बाई ते, सिम्बॉलिक. म्हणजे गावात दारिद्र्य आहे, दुर्दशा आहे, काम नाही हाताला, म्हणून ती लेकीच्या केसातले उवा काढत बसली असं मी तो सीन टाकला. पण तुमच्या त्या शिंबोलमुळे 4 उवा आणि 8 लेखा मेल्या, त्यांचं काय? अहो पण ते खरोखर कुठे मारले मी? नुसती ऍक्शन होती ती. आता मी एक हुशार बाई आहे म्हणून मला कळलं बा ऍक्शन आहे. लोकांना काय सांगायचं? लोकांना मी काय सांगू? हे बघा, परिशिष्ट क्रमांक 52 काय लिहिले? हिंसा चालणारच नाहीये, परिशिष्ट महत्वाचं आहे. बरं पुढचं, तुम्ही त्या डायरेक्ट शेतकरी जोडप्याचा हानिमून दाखवलाय का? शेतकरी हानिमून करू शकत नाही? अहो तुमचे श्रीमंत लोक जिथं हानिमूनला जातात ना निसर्गाच्या ठिकाणी, त्या निसर्गात तो ऑलरेडी राहतोय, मग तो हानिमून करू शकत नाही का? करा हानिमून, मी देते हे सर्टिफिकेट प्रौढांसाठी. अहो पण असं कसं? शेतकरी हानिमून करू शकत नाही का? आणि मी काय दाखिले हा. की शेतकरी जोडपं असं लग्न करून येतं येतं. आणि असं झोपडीत जातं, हा. दार लावतं असं. तिकडच थांबा, ते झोपडीत गेला ना की 2 फुलं दाखवा एकमेकात मिसळलेली. 2 फुलं हा. एकमेकात मिसळलेली हा, दाखवायची. हा. ते फुल मिसळलेले नाही दाखवायचे, नाही. फुलं मिसळलेली दाखवायची. हा हा हा. आणि पुढं ते झोपडीत आत गेल्यावर जो कर 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 असा आवाज आहे तो तर एकदम कट. अहो बाई तो झाडाच्या फांद्याचा आवाज आहे, सोसाट्याचा वारा आलाय, वादळ आलंय, त्याचा आवाज येतो. आणि मी एक हुशार बाई आहे म्हणून मला कळलं बा फांद्याचा आवाज आहे. लोकांना तो पलंगाचा वाटला तर काय घ्या, किती अश्लील. तुमच्या पूज्य पिताश्रींनी कधी झोपडीत पलंग पाहिला होता का? आ? हा? अहो ते सतरंजी आथरून तिथं भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत बसले, तिथं कुठून पलंग? नाही स्वप्न काही रंगू द्या आणि हानिमून काही असू द्या, ते सगळे आवाज आहेत ना बाकीचे आजूबाजूचे बॅकग्राऊंडचे ते एकदम कट. आणि एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही आहे ना काही आक्षेपार्ह शब्द वापरलेत. कोणते? मे जसे की घंटा, लावली, मारली, हे शब्द आहेत, हे समाज मन दूषित करतात. तर परिशिष्ट क्रमांक 53 नुसार हे बघा, 53 नुसार असे शब्द आहे ते कायद्याने वापरता येणार नाहीये तुम्हाला. त्या जागी आहे ना तुम्ही म्हणजे बघा, घंटाच्या ऐवजी आहे ना तुम्ही टन आवाज द्या, टन वाजली. हा, समजा बा असेल निरंजन लावली तर निरंजन शिलगावली म्हणा, काय त्यात. आणि समजा असेल बा त्याने बायकोला हाक मारली तर बायकोला हाक ओरडली असं म्हणा. नाही ते बरं नाही दिसत, मी तेच शब्द वापरणार. ते शब्द नाही वापरता येणार, बीप टाकणार मी त्या बीप. बीप? हा. म्हणजे त्या शब्दाच्या जागी बीप. हा, मी सिनेमा काय गाडवाच्या बीप मध्ये घालायला केला का मग? तो तुमचा प्रश्न आहे. कसं आहे, पावशेर भजनवर एवढ्या गोष्टी नाही ना सॉल्व्ह होऊ शकत. हा, कसं आहे, बाय एखादा रेप सीन असता पिक्चर मध्ये, तो बा मी माझ्या अंगावर घेतला असता. शब्द समूह कसा घेऊ? शासनाचे नियम मोडतात. शब्द समूह बघा 53 मध्ये काय लिहिले, शब्द समूह मी अंगावर घेऊच शकत नाही. बरं मग आता मग त्या शासनाच्या नियमांचं काय करू? आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, हे लक्षात ठेवायचं, ज्या माणसांवर पिक्चर काढीत आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. हे पा मी कोणावर बी पिक्चर काढलेला नाही, मी माझा स्वतंत्र पिक्चर काढलाय. तुम्ही काय दाखवलंय पिक्चर मध्ये? किंवा सरपंचाचं तमासगिरणी बरोबर अफेअर आहे, त्यामुळे माझ्या आणि बबनरावांच्या भावना दुखावल्या गेल्यात. बाई आतापर्यंत 100 पिक्चर मध्ये सरपंच तमासगिरणीची अफेअर दाखवली. खरं तर ते पिक्चर पाहून तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला उचललंय. तुम्ही खरं तर तुमच्या संसाराची रॉयल्टी त्या पिक्चर वाल्याला द्यायला पाहिजे. नाही जास्त बोलू नका तुम्ही. मी आता तमाशा बोर्डावर नाहीये, सेन्सॉर बोर्डावर आहे. माझं ऐकणं तुम्हाला बंधनकारक आहे. तर ते शीन आहे ना ते काढून टाकायला लागतील, कारण मी अध्यक्ष आहे इथली. हे बघा, तुम्ही त्या सरपंचाऐवजी असं करा, ग्रामसेवक करा सरपंचाचा. बाई वाडा सरपंचाचा असतो, ग्रामसेवक भाड्याच्या खोलीत राहतो. आता त्याच्यात तो डायलॉग आहे, बाई वाड्यावर चला, त्याच्याऐवजी असं करायचं का, बाई भाड्याच्या खोलीत चला. कसं वाटन ते? तो माझा प्रश्नच नाही ना, मी लेखक नाहीये. तुम्ही काही करा ना तिकडं. बरं झालं नशीब आहे बाई की तुम्ही आहे ना त्या जुन्या काळात नव्हता, हा. नाही तर एलोरा खजुराव सारखे लेणेच होऊ दिले नसतं तुम्ही. नाही त्याच्याबद्दल माझी एक आयडिया आहे. काय आहे, त्या लेण्यांच्या बाहेर बरं का मी असं ये सर्टिफिकेट लावणार आहे आणि 11 नंतर तिकडे एंट्री द्यायची असं सांगणार आहे. आणि मी केंद्र शासनाला बरं का नुकताच एक प्रस्ताव पाठवलाय. तो असा आहे की आपण लेण्यांना आहे ना कपडे घालू. तुम्ही मला 4 शासनाचे टेलर द्या, मी सगळ्या लेण्यांना कपडे घालते. आपली संस्कृती कशी आहे, सगळं झाकून ठेवण्याची. भाकर तुकडा पण आपण झाकून ठेवतो. आपलं शरीर आपला एक दागिना आहे. आता बा आपल्या गेल्या पिढ्यांनी लेणी केली असती आणि ती अर्धवट राहिली असती तर त्यांना कपडे घालण्याचं कार्य कम्प्लिटली आपले. तर मी आहे ना त्या सगळ्या लेण्यांना कपडे शिवणार आहे. शिवा हा. सगळ्या लेण्याला कपडे शिवा. हा. सगळ्या त्या शिल्पाला आहे ना तुम्ही असे पडदे लावा, पडदे. ही पडद्यावरून आठवलं, तुम्ही एक झेंडा दाखवलाय पिक्चर मध्ये. हा हा, तर काय आहे, सगळे रंग कुणी वाटून घेतलेत
त्यामुळे परिशिष्ट क्रमांक 93 नुसार झेंडा दाखवता येणार नाही. तो झेंडा काढा आणि नुसता दांडा दाखवा. नुसताच झेंड्याचा दांडा दाखवू? अहो त्या झेंड्याखाली माझा आहे का अख्खा शीन आहे हो, की त्या दोन बाया वाचवाचा भांडत असतात, तिथं हिरो जातो, मध्यस्थी करतो, त्यांना सोडितो, म्हणतो असं काय करता, आपण सगळे एका झेंड्याखाली वाढलोय. हे वाक्य बदलून आता आपण एका दांड्याखाली वाढलोय असं करायचं का? कसं दिसन ते? नाही बरं आहे ना, पण डबिंग मध्ये सोपं जाईल. झेंडा दांडा आणि 93 नुसार काय आहे, झेंड्याला प्रॉब्लेम आहे, दांड्याचा कुठे उल्लेखच नाही. दांडा वापरा ना कुशाल. वापरतो हा. मग होईल ना माझं पिक्चर हा, सेन्सर. एवढं सगळं झाल्यावर काय आहे म्हणजे बघा, तुमचे आक्षेपार्ह डायलॉग, आक्षेपार्ह शब्द आणि तुमचे ती गाणी आणि तुमच्या त्या हिरोईनच्या तोंडची चुकीची वाक्य, असं सगळं कट करून 5 मिनिटाच्या पिक्चरची परमिशन मिळालेली आहे. त्याचं सेन्सॉर सर्टिफिकेट आहे. हे माझं सिनेसृष्टीतलं पहिलं अपत्य. माणसाला अपत्य झालेलं आहे, तो आता पाळण्यात घालीन आणि पाळणा म्हणीन. म्हण बरं. विक्रांत सर कसा वाटला परफॉर्मन्स? फार छान स्किट होतं. म्हणजे विषय मुळात खूप चांगला होता आणि खरोखरीच क्रिएटिव्ह माणसाची भयंकर गोची होते, कारण सेन्सॉर बोर्डवर कुणालाही बसवतात. एकंदरीतच क्रिएटिव्ह माणसाला अशा माणसांसमोर काय करायचं असतं हे कळत नाही, कारण जे सेन्सॉर करायचे ते कायम सातत्याने दाखवलं जातं आणि जे सेन्सॉर करायचं नाही आहे ते मात्र सातत्याने झाकलं जातं. अशी एक गडबड होते. तुमच्या स्किटमधनं ती अधोरेखित झाली. एकंदरीत लेखन आणि विषय म्हणून खूप चांगलं होतं. अभिनंदन. रेणुकाताई? खरंच विषय अत्यंत उत्तम होता, लिहिलेलं फार सुंदर होतं स्किट. आणि ते जे पालुपद होतं की मी हुशार आहे म्हणून मला म्हणजे समजेल, पण बाकी इतर म्हणजे जणू काही मठ्ठच, आणि आपल्याला जे समजतं आहे ते इतरांना समजून ते नीट ते ॲक्सेप्ट करूच शकणार नाही. हा जो काही कॉन्फिडन्स असतो सेन्सॉर बोर्डवर, त्याबद्दल जे तुमचं भाष्य फारच मला आवडलं. गुण बघूया. मकरंद सर? रेणुकाजी तुम्ही बसू शकता. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आता आपण आपल्या लाडक्या परीक्षकांना स्टेजवरती बोलवणार आहोत आणि त्यांचा अभिप्राय जाणून घेणार आहोत. मकर सर, कसा वाटला हा आठवडा? फार भन्नाट आठवडा होता. एकतर फार वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या गोष्टींवर आधारलेले सगळे सादरीकरण सर्वांचं होतं आणि फार भन्नाट. म्हणजे मला नेहमी स्पर्धेमधली गंमत तीच वाटते की एखादी टीम सातत्याने मागे राहते आणि एकदाच ती अशी जम्प करते. तर मला वाटतं या आठवड्यात सुसाट टीमने फारच मेजर जम्प केली. म्हणजे बोंगाटला फार मागे सोडलंय असं मला वाटतं. अभिनंदन, शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही असाच कल्ला करत राहणार आहोत आणि तुम्हाला हसवत राहणार आहोत. आता आम्ही तुम्हाला हसवायला येणार आहोत पुढच्या आठवड्यात 9:30 वाजता, शुक्रवार आणि शनिवार, फक्त कलर्स मराठीवर. तोपर्यंत पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.